नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचा जो पहिला पाठ आहे तो बघणार आहोत. ज्या पहिल्या पाठाचं नाव आहे इतिहासाची साधने. बघा, महत्वाचं म्हणजे 6व्या वर्गामध्ये सुद्धा इतिहास म्हणजे काय असते याबद्दल तुम्ही शिकलेले आहात. आणि महत्वाचं म्हणजे इतिहास जो आहे भारताचा मध्ययुगीन इतिहास तुम्ही शिकलेले आहात. आता जो आहे यावर्षी 7व्या वर्गाचा जो आहे यामध्ये सुद्धा मध्ययुगीन भारताचा इतिहास तुम्हाला दिलेला आहे. यामधला जो पहिला पाठ आहे इतिहासाची साधने. तर बघा, यामध्ये मध्ययुगीन जो कालावधी म्हटलेला आपण भारताचा मध्ययुगीन इतिहास म्हणतो आहे. तर मध्ययुगीन इतिहास म्हणजे काय, तर हा जो कालावधी आहे कसा मोजला जातो. भारतीय इतिहासामधील मध्ययुगाचा कालावधी जो आहे तो इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 8व्या शतका अखेरपर्यंतचा मानला जातो. आणि तो जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत, आपल्या भारतामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचाच या 7व्या वर्गाच्या इतिहासामध्ये तुम्ही अभ्यास करणार आहात. तर बघा, या ठिकाणी इतिहास, सर्वप्रथम तुम्हाला इतिहासाची व्याख्या दिलेली आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजेच इतिहास. या अगोदर सुद्धा तुम्हाला इतिहासाची व्याख्या दिलेली होती, भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास. पण या ठिकाणी पुन्हा त्या व्याख्येमध्ये आणखी काही गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. कालक्रमानुसार, शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर. आता कालक्रमानुसार म्हणजे काय, तर कालक्रमानुसार म्हणजे क्रमाक्रमाने घटना. पहिले आपण शिवाजी महाराजांच्याच बाबतीत म्हटलं तर त्यांच्या जन्माचा काळ, त्याच्यानंतर जन्मानंतर कोणती घटना घडली म्हणजेच त्यांचा बालपणीचा काळ, त्यानंतरचा त्यांच्या स्वराज्य स्थापनेचा काळ, असे जे आहे त्या वेगवेगळ्या काळामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांना क्रमाक्रमानुसार मांडणी केली जाते. आणि त्याचा अभ्यास जेव्हा क्रमाक्रमाने व्यवस्थितरित्या आपण करतो, पद्धतशीररित्या जेव्हा अभ्यास करतो, त्यालाच इतिहास म्हटलं जाते. आणि शास्त्रशुद्ध का म्हटलेलं आहे, तर शास्त्रशुद्ध म्हणजेच वैज्ञानिक पुराव्यांचा आधार सुद्धा घेतला जातो. या ठिकाणी जो तुम्ही इतिहासाचा अभ्यास करता, हा अभ्यास कोणत्याही प्रकारच्या काल्पनिक घटनांबद्दल दिलेला नाही, तर या ठिकाणी प्रत्यक्षात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या प्रत्यक्षात घडून गेलेल्या घटनांचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो. तर इतिहास हा जो शब्द आहे, इति ह इतिहास, अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जो आपण पाठाचंच नाव आहे इतिहासाची साधने. इतिहासाची साधने कशाला म्हटलं जाते, तर व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. म्हणजेच ज्या गोष्टीचा आपण इतिहास बघत आहोत त्या गोष्टीमध्ये आपल्याला या 4 गोष्टींचा, 4 घटकांचा आधार घ्यावा लागतो. आणि महत्वाचं म्हणजे सोबतच विश्वसनीय पुरावे. पुरावे काय असतात, विश्वसनीय पुरावे. विश्वसनीय पुरावे म्हणजेच काय, तर बघा, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असं आपण इतिहासामध्ये शिकलेलो आहोत. मग नेमका शिवनेरी किल्ला खरंच आहे काय, शिवनेरी किल्ला खरंच आहे हा पुरावा आपल्याला शिवनेरी किल्ला जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतं. हेच अशा पद्धतीचे पुरावे असतात की जे आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला त्या काळातील माहिती खरी असल्याचा एक पुरावा असतो की ज्या पुराव्यामुळे आपण ते माहिती शास्त्रशुद्धरित्या बरोबर आहे असं समजतो. आणि इतिहासामध्ये सुद्धा तेच असते की आपण काल्पनिक गोष्टींवर अभ्यास न करता या ठिकाणी ज्या प्रत्यक्षात घडलेल्या घटना आहेत त्या घटनांचा इथे व्यवस्थितरित्या अभ्यास करत असतो. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी जी इतिहासाची साधने म्हटलेली आहे, तर इतिहासाची एकूण 3 प्रकारची साधने आपल्याला या ठिकाणी शिकायची आहे. म्हणजे त्यांचे वर्गीकरण केलेलं आहे, वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित केलेलं आहे. आता साधनांमध्ये आपण जसं बघितलं, किल्ल्याचं उदाहरण दिलं मी, तसे अनेक पुरावे असतात. तसे त्या काळातील नाणी मिळाले, त्या काळामध्ये असलेले मंदिरं मिळाले, त्या काळामध्ये असणारे काही लेख मिळाले, या सर्वांना आपण पुरावे म्हणूया. तर यांना वेगवेगळं वर्गीकरण करून त्यांना व्यवस्थितरित्या अभ्यासण्याकरिता वेगवेगळं केलेलं आहे. तर असे इतिहासाचे आपण जर पुरावे बघितले तर आपल्याला 3 प्रकारचे इतिहासाची साधने जे म्हणतो आपण, त्यांना 3 प्रकारची साधने आपल्याला मिळतात. एक आहे भौतिक साधने,
दुसरे आहेत लिखित साधने आणि तिसरी आहे मौखिक साधने. तर भौतिक साधने म्हणजे काय, तर ज्या वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष जे असतात त्यांना आपण भौतिक साधने म्हणतो. म्हणजे ज्यांना आपण हाताने स्पर्श करू शकतो अशा वस्तू ज्या असतात, जसं उदाहरणार्थ किल्ले आहेत. आता यामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा दिलेले आहेत भौतिक साधने. किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट. आता यांच्याबद्दल थोडक्यात बघूया. किल्ले तुम्हाला माहितीच आहेत. स्मारके काही राजांच्या स्मरणार्थ काही स्मारकं बांधलेली असतात. इमारती असतात. काही लेणी, लेणी म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर एकदा लक्षात घ्या, लेणी कशाला म्हटलं जाते, की दगडांवर कोरून, म्हणजे पहाडांमध्ये जे दगड असतात त्या दगडांवर कोरून इमारती, मंदिरं किंवा त्या ठिकाणी मूर्त्या कोरलेल्या असतात, त्यांना लेणी म्हटलं जातं. त्यानंतर शिलालेख. शिलालेख म्हणजे काय, शिलालेख म्हणजेच दगडांवर कोरून, त्या काळामध्ये कागदांचा शोध लागलेला नव्हता, मग अशा काळामध्ये जी माहिती असायची ती दगडांवर कोरून लिहिली जायची, त्याला म्हटलं जाते शिलालेख. त्यानंतर आहे नाणी. नाणी म्हणजे आता साध्या भाषेत आपल्या सिक्के आपण ज्याला म्हणू. ताम्रपट. ताम्रपट म्हणजेच तांब्याच्या पत्र्यावर, जसं लोखंडाचा पत्रा असतो तसं तांब्याच्या पत्र्यावर, तो गंजत नाही तांब्याचा पत्रा, जास्त काळ टिकून राहतो, त्यामुळे तांब्याच्या पत्राचा उपयोग केला जायचा, तांब्याच्या धातूचा उपयोग केला जायचा. त्या तांब्याच्या पत्र्यावर काही लिहिलं जायचं, म्हणजे कोरलं जायचं. तर अशा पद्धतीने ही जे साधने आहेत ही वस्तूंच्या स्वरूपात आहेत, म्हणून यांना आपण भौतिक साधनं म्हणतो. किल्ले जे म्हटलं तर किल्ल्यांचे सुद्धा काही प्रकार आहेत. त्यामध्ये गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे किल्ल्यांचे काही प्रकार आहेत. गिरिदुर्ग म्हणजे जे उंच ठिकाणी बांधण्यात आलेले, पहाडांवर बांधण्यात आलेले किल्ले जे आहेत त्यांना गिरिदुर्ग म्हटलं जायचं. वनदुर्ग म्हणजे जंगलामध्ये बांधलेले, जलदुर्ग म्हणजे पाण्यामध्ये बांधलेले किल्ले, भुईकोट म्हणजेच जमिनीवर जे किल्ले बांधण्यात आलेले होते असे. तर असे किल्ल्यांचे सुद्धा प्रकार पडतात. आणि अजून जर म्हटलं भौतिक साधनांमध्ये आपल्याला समाधी, कबर, विळगळ, राजवाडे, मंत्री निवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे त्या काळामध्ये जी आढळलेली आहेत, या सर्वांचा समावेश या ठिकाणी भौतिक साधनांमध्ये होतो. मग यावरून आपल्याला इतिहास कसा कळतो, तर इतिहास या काळामध्ये असलेल्या वास्तूंवरून किंवा वस्तूंवरून कसा कळतो किंवा भौतिक साधनांवरून कसा कळतो, तर आपल्याला त्या काळामध्ये वास्तुकलेची प्रगती कळते. आजच्या काळातील इमारती आणि त्या काळातील इमारती तुम्ही जर बघितल्या तर दोघांमध्ये तुम्हाला फरक दिसून येतो. आणि त्या काळातील वास्तुकला म्हणजे जी बांधकाम करण्याची कला असते, आपण बघतो सुंदर सुंदर इमारती तयार केल्या जातात, मंदिरं सुद्धा सुंदर कोरीव काम करून तयार केले जातात. हे तयार करताना त्यामध्ये त्या काळामध्ये किती प्रमाणामध्ये या वास्तुकलेचा विकास झालेला होता या गोष्टीची जाणीव होत असते. एवढंच नव्हे, त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा आणि बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान यांची सुद्धा माहिती मिळते. आता आपण बघतो श्रीमंत राजघराणं असलं, एखादा श्रीमंत राजा असला तर श्रीमंत राजाचा राजवाडा जर बघितला तर तो राजवाडा कसा असेल, अगदी सुसज्ज, त्या ठिकाणी महागड्या वस्तू लावलेल्या असतील. अशा पद्धतीचा जर राजवाडा जर आपल्याला बघायला मिळाला तर त्या राजाच्या राज्याची आर्थिक स्थिती आपल्याला, तो नेमका राजा जो आहे त्या राजाची आर्थिक स्थिती मजबूत असेल, त्या राजाने बांधलेले जे महाल असतात, राजवाडे असतात, ते अतिशय महागड्या आणि रत्नजडित अशा वेगवेगळ्या वस्तूंनी सजवलेले असतात. ठीक आहे. आणि लोकांचं राहणीमान सुद्धा कळते. या सगळ्या गोष्टींची माहिती आपण लेखी स्वरूपात नसली तरी त्या वस्तूंवरून किंवा त्या वास्तूंवरून, वास्तू म्हणजे इमारती यांच्यावरून सुद्धा आपल्याला कळत असते. आणि म्हणूनच इतिहासामधील या भौतिक साधनांचं सुद्धा महत्व आहे. एवढंच नव्हे, जसं नाणी म्हटलं तर नाण्यांच्या बाबतीत यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. प्राचीन काळापासून कवडी, दमडी, घेला, पै, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती आणि त्यावरूनच काही म्हणी सुद्धा तयार झालेल्या आहेत. आजकाल आपण त्या म्हणींचा वापर करतो, जसं 1 फुटी कवडी देणार नाही, कोणाला जर पैसे द्यायचे नसले तर 1 फुटी कवडी सुद्धा देणार नाही असं म्हणतो. पण त्या फुटी कवडीमध्ये हा कवडी जो शब्द आहे हा नाणी, त्या काळामध्ये कवडी नावाची नाणी अस्तित्वात होती, त्यावरूनच ह्या म्हणी तयार झालेल्या आहे. पैचा हिशोब ठेवणे, चमडी जाय पर दमडी न जाय, सोनं आणि सज्ज, असे जे म्हणी आहेत ह्या म्हणी सुद्धा आजही ज्यांचा वापर केला जातो ते त्या काळातील नाण्यांच्या नावांवरून तयार झाले आहे. त्यानंतर विरगळ तुम्हाला चित्रामध्ये दिसते आहे. विरगळ हे सुद्धा एक उदाहरण आहे भौतिक साधनांचं.
आणखी अजून जर बघायला गेलं की भौतिक साधनांवरून आपल्याला इतिहासाची माहिती कशी कळते, तर विविध जे राज्यकर्ते होते, आता त्या काळामध्ये जे राजे रजवाडे असायचे, श्रीमंत राजघराणं असलं तर त्या काळामध्ये मग चांगल्या दर्जाचे नाणी तयार केलेले असतात. जे राजघराणे श्रीमंत असले तर अशा राज्यांची नाणी अतिशय चांगल्या प्रतीची आणि महागड्या धातूंची, जसं सोने, चांदी, तांबे यांचा वापर करून तयार केलेली असायची. आणि एवढंच नव्हे, त्या नाण्यांवर सुद्धा फक्त आज आपण जी नाणी वापरतो किंवा वापरतो त्याच्यावर आपल्याला काही चित्रे दिसतात. महात्मा गांधीजींचं चित्र आपल्याला नोटवर किंवा नाण्यांवर अजून वेगवेगळी चित्रे आपल्याला आढळून येतात. तर अशाच पद्धतीचे त्या काळामध्ये सुद्धा जी नाणी तयार करण्यात आली त्या नाण्यांवर सुद्धा अशा प्रकारची चित्रे काढण्यात आलेली होती. आणि ही जी चित्रे आहेत या चित्रांवरून सुद्धा त्या काळातील राज्यकर्ता कोण होता याची आपल्याला जाणीव होते. जसं उदाहरणार्थ कोणाच्या घरी जर इंग्रजांच्या काळातील नाणं असेल तर इंग्रजांच्या काळातील जे नाणं असायचं चांदीचं, त्या नाण्यावर त्या राणीचा फोटो असायचा, इंग्लंडच्या राणीचा. म्हणजेच त्या काळामध्ये इंग्लंडची राणी कोण होती ती सुद्धा त्या नाण्यावरून आपल्याला कळत असते. आणि एवढंच नव्हे, त्या काळातील राज्यकारभार जो आहे, धार्मिक संकल्पना, जसं एखादे काही नाणे जे असायचे त्या नाण्यांवर देवदेवतांची सुद्धा चित्र कोरलेले असायचे. आर्थिक व्यवहार सुद्धा त्याच्यावरून कळत असत. आणि एवढंच नव्हे, धातू प्रगत किंवा धातुशास्त्र जे आहे त्याची जी प्रगती त्या काळामध्ये झाली ती सुद्धा कळत. म्हणजे जे धातुशास्त्र, म्हणजे जसं आपण उदाहरण घेतलं की आजच्या काळातील नाणे आपण जे बघतो त्याच्यामध्ये अतिशय कोरीव काम केलेलं आणि एकूण एक गोष्ट सगळे नाणे एकसारखेच दिसतात. सुद्धा धातुकाम, त्या काळामध्ये मशीन्स नव्हत्या, त्या नसताना सुद्धा ती नाणी एकसारखीच नाणी जर तयार केलेली आहे तर यावरून सुद्धा आपल्याला त्या काळातील धातुशास्त्र जे आहे त्याची प्रगती कितपत झालेली होती हे कळते. आणि एवढंच नव्हे, नाण्यांच्या बाबतीत विचार केला तर नाण्यांवरून आपल्याला राजाच्या स्वभाव गुणाचा सुद्धा एक प्रकारे माहिती होत असते. कशी होते स्वभाव गुणाची माहिती, तर जसं उदाहरणार्थ दिलेलं आहे, सम्राट अकबर जो होता, सम्राट अकबर जो राजा होता त्या राजाने आपल्या राज्यामधील नाण्यांवर राम सीतेचे चित्र किंवा हैदर अलीचं होता, हैदर अलीने सुद्धा आपल्या नाण्यांवर शिव पार्वतीच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या, ते कोरून घेतलेल्या होत्या. तर यावरून त्यांचा स्वभाव गुण कसा कळतो, कारण ते मुस्लिम धर्मीय राजे होते, मुस्लिम धर्माचा अनुयायी होते. मग असे जे राजे होते ते मुस्लिम धर्मीय असताना सुद्धा त्यांनी हिंदू धर्मीय जे देवदेवता त्यांचा आपल्या नाण्यांवर उपयोग करून घेतला. म्हणजेच त्यांना इतर धर्माविषयी त्यांच्या मनामध्ये सुद्धा आदराची भावना होती, ही आपल्याला यावरून कळते. एवढंच नव्हे, पेशव्यांचे जे नाणे होते त्या पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत होता. जी भाषा व्यवहार सुद्धा कळतो, ठीक आहे. मराठ्यांच्या नाण्यांवर सुद्धा त्या काळामध्ये अरेबियन किंवा पारसी ज्या भाषा होत्या त्या भाषांचा समावेश केलेला होता. आता शिलालेखाबद्दल थोड्या वेळा पहिले मी सांगितलेलं आहे की शिलालेख म्हणजे दगडांवर कोरलेले असायचे. त्याची सुद्धा काही उदाहरणं आहेत की त्या शिलालेखांवर त्या राजाची माहिती असायची. एखाद्या राजाने समजा मंदिर बांधलेलं आहे, त्या मंदिराच्या समोर आजही आपण ज्या इमारती बघतो, ग्रामपंचायत किंवा ज्या सरकारी इमारती बांधल्या जातात, त्या बांधल्यानंतर त्या इमारतीच्या बाहेर किंवा समोरच आपल्याला अशा पद्धतीचे शिलालेख दिसतात, ज्यावर कोणी बांधकाम केलेलं आहे किंवा कोणत्या आमदाराच्या निधीमधून बांधकाम केलेलं आहे, उद्घाटन प्रसंगी कोण होते, कोणत्या तारखेला केलेलं आहे, ही माहिती दिसते. त्या काळामध्ये सुद्धा जे शिलालेख तयार केलेले होते त्या शिलालेखांवर सुद्धा त्या राजांची माहिती कोरलेली असायची. आणि यावरूनच तंजावर येथील बृहदीश्वर मंदिर जे आहे त्या परिसरातील लेख आहेत, चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात जे शिलालेख कोरलेले होते यांची सुद्धा माहिती या शिलालेखांवरून मिळते. शिलालेख हा सुद्धा इतिहासाचा एक महत्वाचा आणि विश्वसनीय पुरावा म्हटलेला आहे, कारण त्यामध्ये लिखित स्वरूपात मिळते. ठीक आहे, आपण किल्ल्यांची माहिती बघितली, किल्ले आपण बघून ते किल्ल्याची रचना, किल्ल्यामधील जे परिक्रम आहे हे बघून बाकी माहिती घेऊ शकतो, पण प्रत्यक्षात पूर्ण असा पुरावा, ठोस पुरावा ज्याला म्हणता येईल, तो जो मिळतो लिखित स्वरूपात आणि तो शिलालेखांमध्ये मिळत असतो. आणि त्यामुळेच याला महत्वाचा आणि विश्वसनीय पुरावा. यातूनच त्या काळातील भाषा कळते, कोणती लिपी होती, त्या काळातील समाज जीवन कसं होतं. आता मी थोड्या वेळा पहिले सांगितले की राजाने एखाद्या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे ती माहिती, त्या व्यतिरिक्त सुद्धा जे शिलालेख कोरण्यात आले त्या शिलालेखामध्ये राजाची वर्णने सुद्धा करण्यात आलेली आहे. राजांनी केलेली चांगली कामे, रस्ते बांधण्यात आले एखाद्या राजाने तर त्याची माहिती शिलालेखांमध्ये मिळालेली आहे.
त्या काळातील त्या लिपीचा, त्या भाषेचा वापर तिथे केलेला दिसून येतो. एवढंच नव्हे, ताम्रपट, तांब्याच्या पत्र्यांवर जे कोरलेले लेख होते यावर सुद्धा राजाज्ञा, निवाडे यांची माहिती कोरली असायची. राजाज्ञा म्हणजे राजाने एखादी आज्ञा दिलेली असेल आपल्या प्रजेकरिता, ती माहिती त्या ताम्रपटांवर कोरलेली असायची. निवाडे, जेही निवाडे केले जायचे म्हणजे भांडण तंटे असले, त्यांचे निवाडे केले गेलेले असले तर ती माहिती सुद्धा ताम्रपटांवर कोरून ठेवण्यात यायची, जेणेकरून जास्त काळपर्यंत ती माहिती वापरात येत होती. एवढंच नव्हे, अशा अनेक उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत की जे भौतिक साधनांमध्ये ज्यांचा समावेश होतो. चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अयारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, कावपूस, वेशी शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्य, हे सर्वच्या सर्व इतिहासाची भौतिक साधने म्हणजेच ह्या वस्तू आहेत. आणि या वस्तू आणि यापैकी काही वास्तू सुद्धा आहेत, इमारती सुद्धा आहेत. या दोन्ही गोष्टींवरून आपल्याला त्या काळातील इतिहासाची माहिती मिळते, त्या काळातील इतिहासाचा पुरावा मिळतो आणि या पुराव्याच्या आधारावर आपण त्या काळातला इतिहास जाणून घेऊ शकतो. नंतर दुसरं जे साधनाचा प्रकार आहे तो आहे लिखित साधने. लिखित म्हणजे सरळ सरळ लेखी स्वरूपात, जे हे लेखी स्वरूपामध्ये मिळालेलं आहे या सर्वांना आपण लिखित साधने म्हणतो. त्या काळामध्ये अनेक प्रकारच्या आपल्या भारतीय मध्ययुगीन इतिहास आपण बघत असल्यामुळे आपल्या भारतातील कोणत्या भाषा होत्या, कोणकोणत्या भाषांचा आपल्या भारतामध्ये समावेश होता किंवा कोणकोणत्या भाषांचा वापर लिखित स्वरूपात किंवा लेखनाकरिता केला जात होता याची माहिती मिळते. त्यामध्ये देवनागरी आहे, अरेबियन, पार्शियन, मोडी आदी लिपींची वर्णे आणि विविध भाषांची रूपे सुद्धा त्या ठिकाणी मिळतात. भुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून सुद्धा आपल्याला ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. कारण त्या ठिकाणी आपल्याला भुर्जपत्र म्हणजे झाडाची जी साल असायची, त्या झाडाच्या साल जी असायची त्या सालीवर सुद्धा लेखन केलं जायचं. कारण त्या काळामध्ये कागदाचा शोध लागलेला नव्हता, म्हणून अशा साधनांचा वापर केला जायचा. मग त्यापैकी पोथे आहेत, ग्रंथ आहेत. आपल्या देशात आपण बघतो रामायण, महाभारत असे अनेक ग्रंथ आपल्या देशामधले प्रसिद्ध असे ग्रंथ आहेत. त्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्या काळातील सर्व गोष्टीची माहिती मिळते, समाज जीवनाची माहिती मिळते, खाण्यापिण्याच्या पदार्थांची माहिती मिळते, लोकजीवनाची माहिती मिळते, वेशभूषा कशी होती त्या काळामध्ये. आपण बघतो की त्या लेखांमध्ये लिहिलेलं असते, त्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं असते की ह्या राजाने, आता देवदेवतांच्या ग्रंथांबद्दल विचार करायला गेला आपण, रामायण, महाभारत यांच्यामध्ये सुद्धा त्या काळातील देवदेवतांच्या पेहरावाबद्दल वर्णन केलेलं आहे. आणि या गोष्टींमुळे आपल्याला त्या काळातील माहिती कळते. एवढंच नव्हे तर जे आचार विचार आहे, सण समारंभ आहेत, यांची सुद्धा माहिती या लेखी स्वरूपामध्ये असणाऱ्या पुराव्यांमुळे मिळते. आणि म्हणूनच हे इतिहासाची लिखित साधने म्हणून ओळखली जातात. हे जर सर्व साहित्य ज्यांची आपण इथे चर्चा केलेल्या ग्रंथ, भाषांची रूपे, भुर्जपत्रे, पोथ्या, फरमाने, हे सर्व इतिहासाची लिखित साधने आहेत. लिखित साधनांमध्ये खाली उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्रे, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, पखरी, तवारीख. बघा यामध्ये कामकाजाची कागदपत्रे. आता याबद्दल तुम्हाला माहिती आहे की राजाच्या दरबारामध्ये अनेक न्यायनिवाडे होत असत. माहिती राजा काही देत असे तर ती माहिती सुद्धा लिखित स्वरूपात लिहिली जायची. वंशावळी म्हणजे राजाचा मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा मुलगा, अशा पद्धतीने वंशावळ तयार केली जायची. आणि शकावली आहे, पत्रव्यवहार आहे, खलिते आहे, या सगळ्यांचा समावेश इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये होतो. आणि एवढंच नव्हे, जे परकीय प्रवासी असायचे, प्रवास वर्णन, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, हा सुद्धा एक लिखित पुरावा, अतिशय ठोस असा पुरावा म्हणून ओळखला जातो. कारण ज्याच्या माध्यमातून त्या काळातील इतिहास आपल्याला कळत असतो. जसं परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णन, जे त्या काळामध्ये काही परदेशी प्रवासी अनेक देशांमध्ये प्रवास करायचे आणि त्या देशांमध्ये फिरल्यानंतर त्या देशाची माहिती घ्यायची. आजही आपण जर व्हिडिओ, युट्यूब वगैरे बघत असतो, यामध्ये सुद्धा अनेक प्रवासी आपली वर्णने देत असतात. आज आपल्याकडे ही साधने आहेत, पण त्या काळामध्ये ही साधने नव्हती. मग भविष्यामध्ये लोकांना त्या साधनांविषयी म्हणजे त्या देशाविषयी माहिती मिळावी म्हणून ते प्रवासी लेखन करायचे. तर त्यालाच आपण प्रवास वर्णन म्हणतो. तर जेव्हा ते भारतामध्ये प्रवासी आले, त्यांनी सुद्धा आपल्या देशाची माहिती
म्हणजे बाहेर देशातून आलेले जे प्रवासी होते त्यांनी आपल्या देशातील माहिती लिखित स्वरूपात लिहून ठेवलेली आहे, ज्यामध्ये काही प्रवासांची नावं दिलेली आहेत. अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मनुची, हे जे होते अशी प्रवासी, परकीय प्रवासी म्हणजे परदेशातून आलेले प्रवासी होते की ज्यांनी आपल्या देशाची माहिती लिहिलेली आहे, प्रवास वर्णन लिहिलेलं आहे, आणि त्यावरूनच आपल्याला त्या काळातील इतिहास आणि लोकांचं राहणीमान, इतर गोष्टी, राजकीय संबंध यांची माहिती मिळते. यापैकी अजून एक उदाहरणे दिलेली आहेत, काही बाबराचे चरित्र. कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र आणि विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यांवरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय संबंध यांची उकल करता येते. म्हणजेच त्या काळामध्ये जे पत्रव्यवहार लिहिलेले होते ते सुद्धा कालांतराने उपलब्ध झाले. इंग्रजीचे आता थोडक्यात अधिकची माहिती द्यायला गेलं तर लक्षात येते की त्यानंतरच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये इंग्रजांनी प्रवेश केला होता. भारतानंतरचा जो आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो, इंग्रजांनी सुद्धा या गोष्टींना महत्व दिलं आणि इंग्रजांमध्ये सुद्धा जे तज्ञ मंडळी होते अशा मंडळींनी सुद्धा अशा जुन्या काळात घडून गेलेल्या घटनांवर संशोधन केलं आणि त्यांनी सुद्धा भारताचा इतिहास संपूर्ण जगासमोर आणला आणि त्यांच्या मार्फत सुद्धा जगाला भारताच्या इतिहासाची माहिती मिळाली. आणि इतिहास म्हटलं तर यामध्ये मग त्यांनी जेही गोष्टी शोधून काढल्या त्यापैकीच काही उदाहरणं आहेत तिथे, आणि त्यावरून त्या काळातील सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. तवारिखा किंवा तारखा म्हणजेच घटनाक्रम, कोणती घटना केव्हा घडली, काय घडलं हे सुद्धा लिहिण्याची एक तवारिखा म्हणून एक पद्धत रूढ झाली होती लेखनाची, की ज्यामध्ये तारखा लिहिल्या जायच्या की युद्ध कोणत्या दिवशी झालं, कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम राजवाड्यामध्ये झाला, ह्या सर्व माहिती लिहिल्या जायच्या. आणि अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना हे जे आहेत लेखक आहेत की ज्यांनी तवारिखा त्या काळामधल्या लिहून घेतलेल्या आहेत. म्हणजेच राज दरबारामध्ये ज्यांना लेखनाची आवड आहे, जे लेखनामध्ये तज्ञ मंडळी आहे, असे सुद्धा राजाच्या राजदरबारामध्ये काम करायचे आणि राजाच्या राजदरबारातील माहिती देत होते. आता बघा, बखर जो आहे, बखर हा शब्द खबर या शब्दावर, खबर म्हणजेच बातमी. त्या काळामध्ये बखर हा जो होता महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. म्हणजेच त्या काळामध्ये जसं आज आपण पेपरमध्ये बातम्या वाचत असतो, तर त्या काळामध्ये सुद्धा राजदरबारामध्ये अशा काही मंडळी होते ज्याला आजकाल आपण पत्रकार म्हणतो, तसे मंडळी त्या काळामध्ये सुद्धा होते जे त्या काळातील बातम्या लिहायचे. बखरींमध्ये जे कधी युद्ध झाले तर त्या युद्धाचं पूर्ण वर्णन ते करायचे. युद्धामध्ये ते सोबत जायचे, लढत नव्हते पण ते त्या युद्धाचं पूर्ण वर्णन म्हणजे युद्ध बघायचे आणि युद्धामध्ये काय काय घडलं त्या सर्व गोष्टींचं वर्णन लेखी स्वरूपात लिहायचे. आणि ज्यामुळे आज आपल्याला ते युद्ध कसं घडलं, त्या युद्ध कोणाकोणामध्ये घडलं आणि त्या युद्धामध्ये काय नुकसान झालं, काय सगळ्या गोष्टी कळतात. आणि बघा, याच सोबत बखरीतून त्या काळातील राजकीय घडामोडी सुद्धा लिहिल्या जायच्या. भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन आणि राजकीय परिस्थिती या गोष्टी सुद्धा आपल्याला या बखरींमधून कळत असत. कारण बखर जी असायची त्या बखरींमध्ये खबर, माहिती किंवा बातमी लिहिली जायची आणि बातमीतून माहिती मिळत असते. त्याचबरोबर अनेकदा ऐक्यू माहितीवर त्यांनी भर दिल्याचं आपल्याला दिसून येते. मराठीमध्ये सुद्धा बखरीकडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी काही बखरी लिहिल्या गेल्या. ठीक आहे, यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणसाची बखर, भाऊसाहेबांची बखर, खरड्याच्या लढाईची बखर, ह्या काही बखरींची उदाहरणे. आणि रॉबर्ट आर्म, MC स्प्रिंगल आणि ग्रँड डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्वाचे. म्हणजेच मध्ययुगीन काळामध्ये लिहिलेल्या ग्रंथांसोबतच ज्यावेळी इंग्रज भारतामध्ये आले, इंग्रजांनी सुद्धा भारताच्या इतिहासावर संशोधन केलं. आपण थोडा वेळ पहिले चर्चा केलेली आहे की इंग्रज सुद्धा आल्यानंतर इंग्रजांमध्ये सुद्धा उच्च शिक्षित मंडळी असायचे, जे इतिहासामध्ये तज्ञ मंडळी असायचे, ते सुद्धा भारतातील इतिहास जो होता त्या इतिहासावर संशोधन करायचे, घटनांवर संशोधन करायचे आणि त्याबद्दल माहिती सुद्धा त्यांनी त्या काळात आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेली, आणि ज्यामुळे आपल्याला आज त्या काळातला तो इतिहास कळतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे इतिहासाच्या साधनांचा, तो म्हणजेच मौखिक साधने. मौखिक साधने काय आहे तर आपण आजही बघतो की आपल्या इथे मंडई होत असते, काही
ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होतात वेगवेगळ्या ठिकाणी. दिवाळीच्या नंतर धानाचं उत्पादन किंवा पीक निघाल्यानंतर काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम होत असतात गावामध्ये. त्या ठिकाणी आपण लोकगीते ऐकतो की जे लिहिलेले नसतात, तोंडीच त्यांच्या तोंडामध्ये बसलेली असतात, अशी लोकगीते. तर अशी जी आहे पिढ्याने पिढ्या संक्रमित झालेली असतात. जसं जात्यावरच्या ओव्या. जातं म्हणजे काय आहे तुम्हाला लक्षात असेल की आजच्या काळामध्ये आपण गव्हापासून पीठ बनवण्याकरिता चक्कीवर नेत असतो. त्या काळामध्ये मशीन्स नव्हत्या. त्या काळामध्ये जात्याचा वापर केला जायचा. हाताने फिरवून त्यापासून गव्हापासून पीठ बनवलं जायचं. मग ते बनवताना खूप काळपर्यंत खूप वेळपर्यंत ते पीठ बनवायला वेळ लागायचा आणि त्यामुळे त्यावेळी ज्या स्त्रिया ते जातं दळायचे त्या स्त्रिया त्या काळामध्ये मग काही गीत म्हणायचे, ओव्या म्हणायचे. आणि त्या ओव्या मग पिढ्याने पिढ्या मग एखादी म्हातारी बाई असेल ती जे ओवी म्हणते तिच्या बाजूला बसलेल्या इतर बाया एकत्र मिळून त्या आपल्या घरून आणायचे आणि एकत्र बसायचे. मग अशा वेळी एकापासून दुसऱ्याला दुसऱ्यापासून तिसऱ्याला असे पिढ्याने पिढ्या त्या ओव्या मुखामध्ये बसत गेल्या आणि त्यापासूनच हे आजही आपण काही त्यापैकी ओव्या ऐकतो. लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके हे सुद्धा आहेत की मौखिक साधन आहे. म्हणजे मुखातून हे आजही बोलले जातात आणि त्यामधूनच त्या काळातील इतिहासाची माहिती सुद्धा आपल्याला मिळते आणि लोकजीवनाची माहिती मिळते. यांनाच आपण मौखिक साधने म्हणतो. त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके हे सर्व जे आहेत इतिहासाची मौखिक साधने. आणि या सर्व तिन्ही साधनांचा जो आपण अभ्यास केलेला आहे या ठिकाणी, या तिन्ही साधनांच्या आधारेच इतिहासाचं लेखन केलं जातं. इतिहास लेखन करत असताना लिखित असेल, लिखित स्वरूपात असलेल्या साधनांचा मग पुरावा म्हणून किल्ल्यांचा आधार घेतला जातो, म्हणजे भौतिक साधनांचा आधार घेतला जातो. सोबतच सर मौखिक जी साधने आहे त्यामध्ये सुद्धा यांचा उल्लेख होत असेल तर हे तिन्ही पुरावे एकत्र करून त्याचा पडताळा केला जातो आणि तो इतिहास आपल्यासमोर आणला जातो. म्हणजेच हा जो इतिहास आपल्यासमोर येतो आहे, ही जी माहिती आहे ही शास्त्रशुद्धरित्या आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यानंतर बघा, इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्यावरचे जे संशोधन आहे अखंडपणे सुरू असते. आजही शिवाजी महाराजांबद्दल आपण इतिहास वाचत असलो, ऐकत असलो तरी सुद्धा आजही त्याच्यावर संशोधन सुरू आहे, ज्यामध्ये सर्व पुरावे जे आहेत पुन्हा पुन्हा पडताळून पाहिले जातात. इतिहासकार त्याचा अभ्यास करत असतात आणि त्यातील अजून बारकावे शोधून काढण्याचं काम करत असतात आणि जगासमोर आणत असतात. आणि याच संशोधनातून नवीन नवीन पुन्हा माहिती येत असते, नवीन नवीन साधनांची सुद्धा माहिती होत असते आणि त्यातूनच इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. जसे उदाहरणार्थ दिलेले आपल्या आजोबांच्या काळातील, आई वडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात फरक दिसते. जर जुने पुस्तकं तुम्ही जर चाळले, आई वडिलांच्या काळातले जर तुमच्या इथे इतिहासाचे वगैरे पुस्तक असतील तर त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा लिहिलेला इतिहास किंवा भारताच्या वेगवेगळ्या भागांचा लिहिलेला भारताचा इतिहास जो आहे तो बघत असताना त्यामध्ये आणि आजच्या इतिहासात आपल्याला काही प्रमाणामध्ये फरक दिसून येतो. आणि हा फरक दिसून येण्यामागचं कारण म्हणजे दिवसेंदिवस अखंडपणे इतिहासामध्ये होत असणारं संशोधन. पुन्हा पुन्हा संशोधन केलं जाते आणि ते सुरूच आहे अखंडपणे, आणि त्यामुळेच आपल्याला जो इतिहास आहे तो कळत असतो. आणि बघा, माहिती आहे का तुम्हाला, तानाजीचा पोवाडा दिलेला आहे मौखिक साधनांचे एक उदाहरण, ज्यामध्ये जे तुळशीदास शाहीर आहे यांनी हा पोवाडा लिहिलेला आहे आणि यामध्ये सिंहगडाच्या मोहिमेचे वर्णन केलेलं आहे. सिंहगड जे आहे, सिंहगड जिंकताना त्या ठिकाणी काय घटना घडल्या याचं वर्णन या ठिकाणी लिहिलेलं आहे. पोवाड्यात तानाजी मालुसरे जे आहेत आणि शेलार मामा, शिवाजी महाराज, वीर माता जिजाबाई यांची स्वभाव चित्रे दिलेली आहेत. ते सदर पोवाड्यातील काही भाग दिले आहेत. जसं म्हटलेलं आहे, मामा बोलावा तो लागला 80 वर्षाचा म्हातारा, लगीने राहिले रायबाचे तो मजला सांगावी. आपण बघितलेलं आहे, माझा तानाजी सुभेदारा जे गेले सिंहगडात, त्याचे पाठीले राहिले नाही पुढारे राहिले, ज्यांचे आंबारे खायला बापठा गुजरा लाविला. हे सगळं तुम्ही वाचू शकता. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या पोवाड्यावरून सुद्धा आपल्याला स्वभाव गुणाचं वर्णन या ठिकाणी दिसते. म्हणजेच आधी लगीन रायबाचे हे जे वाक्य आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे, माझ्या तानाजी सुभेदारा जे गेले सिंहगडा. हे जे वर्णन आहेत एकेकामध्ये तानाजी सुभेदारांचं वर्णन, रायबाचं वर्णन
असे वेगवेगळ्या व्यक्तींचं वर्णन या ठिकाणी कळते आणि त्यावरून सुद्धा त्यांचा स्वभावगुण आपल्याला कळतो. म्हणजे हा जो पोवाडा आहे त्या काळात लिहिला गेलेला पोवाडा आहे आणि या पोवाड्यावरून सुद्धा सिंहगडामध्ये जे घडलेली घटना आहे त्या घटनेचं वर्णन आपल्याला कळते. म्हणजे अशी जी लिखित साधने असतात किंवा मौखिक साधने असतात ती मौखिक साधनांमधून सुद्धा आपल्याला त्या काळातील इतिहासाची माहिती कळते. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन, ही जे साधने आहेत यांचं मूल्यमापन इव्हॉल्युशन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जसं आपण अभ्यास केला तर आपली चाचणी घेतली जाते, परीक्षा घेतली जाते, तसंच हे जे आहेत, ही जे साधने आहेत ती जेव्हा जगासमोर आणली जातात तेव्हा त्याचं सुद्धा मूल्यमापन केले जाते. किती प्रमाणामध्ये ते खरे आहेत, किती प्रमाणाने खोटे आहेत. तुम्हाला जर एखादं साधन आणलं की ही शिवाजी, एखादी तलवार तुमच्या समोर एखाद्या इतिहासकाराने एखादी आणली की ही शिवाजी महाराजांची तलवार आहे, ही या ठिकाणी मिळाली, मग खरंच ती शिवाजी महाराजांनी वापरली होती का? सगळ्या गोष्टींचा खरे खोटेपणा जो असतो तो तपासून पाहिला जातो. आणि ही साधने जी आहे ती वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे सुद्धा आवश्यकता असते, त्याची सुद्धा आवश्यकता असते. जसं त्याची विश्वसनीयता तपासावी लागते, अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते सुद्धा शोधावं लागतं. कधी कधी काही इतिहासकार स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याकरिता, काही लेखक स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याकरिता सुद्धा खोट्या गोष्टी जगासमोर आणू शकतात. मग अशा वेळी सुद्धा ती माहिती आपण सुद्धा जर अशा वेळी इतिहासामध्ये या भागामध्ये समाविष्ट असू, इतिहास शोधण्यामध्ये आपण जर सहभागी असू, तर अशा वेळी सुद्धा आपण सुद्धा काय केलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टीची विश्वसनीयता तपासल्यानंतरच हा इतिहास आपण इतरांसमोर आणला पाहिजे. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दरवाजा ठरवता येतो. लेखकांचा खरे खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचा अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ आपण जी लिखित साधने म्हटलेली होती यामध्ये काही बखर, तवारीखा वगैरे अशा काही गोष्टी बघितलेल्या होत्या. आता जे राजाच्या हाताखाली काम करतात, आपण काही कथा ऐकतोच, राजा चिडला तर त्या काळामध्ये काय करायचं, मग राजा दरबारामध्ये असलेला एखादा मंत्री त्याने जर चुकीचं काम केलं तर त्याला दरबारामध्ये शिक्षा सुनावली जायची, आहे की नाही. त्यामुळे जे त्या काळामध्ये असणारे तज्ञ मंडळी असायचे राजाच्या हाताखाली काम करणारे, ते घाबरून काम करायचे. मग अशा वेळी ते राजाची वाहवा मिळवण्याकरिता किंवा राजा आपल्यावर पोचू नये किंवा रागवू नये यामुळे चांगले वर्णन करण्याचं काम करायचे, म्हणजे खोट्या गोष्टी सुद्धा लिहिण्याचं काम करायचे. मग अशा वेळी ह्या गोष्टी सुद्धा एका इतिहासकार जर असेल, इतिहासाचं संशोधन करणारा व्यक्ती असेल, तर त्याने अशा प्रकारचा पुरावा सुद्धा पुन्हा पुन्हा पडताळून बघितला पाहिजे आणि त्यावरून त्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. ही माहिती ऐकीव आहे की स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्व असते. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचा विचार करावा लागतो. राजाबद्दल माहिती लिहिताना आता एखादी कवी असेल, राजाबद्दल जर तो एखादी कविता किंवा गीत तयार करत असेल तर तो राजाबद्दल अतिरेक करून माहिती इतरांसमोर ठेवू शकतो. आपल्या कवितेमध्ये राजाबद्दल जी माहिती आहे अतिशयोक्ती करू शकतो, आहे की नाही. त्यामुळे या ठिकाणी काय केलं जाते, ते सुद्धा पडताळून पाहिलं जाते. आणि इतर समकालीन जी साधनं आहेत त्या साधनांशी ती माहिती पडताळून पाहतात आणि ती माहिती विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा वापर करताना तारतम्य सुद्धा ठेवावे लागते आणि सदैव चिकित्सा करूनच साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहास लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्वाची असते. निपक्षपातीपणा म्हणजेच जर एखादा लेखक शिवाजी महाराजांबद्दल लिहितो आहे, शिवाजी महाराजांचा तो ते भक्त असेल, शिवाजी महाराजांबद्दल त्याच्या मनामध्ये जास्त आपुलकी असेल, पण शिवाजी महाराजांची समजा एखाद्या दुसऱ्या राजासोबत लढाई झालेली असेल, अशा वेळी शिवाजी महाराजांकडून किंवा शिवाजी महाराजांच्या काही मराठ्यांच्या काही लोकांकडून जर काही चुका झाल्या तर त्या चुका जगासमोर इतिहासकाराने मांडल्या पाहिजे. म्हणजे खरा जो इतिहास आहे तो इतिहासकाराने मांडला पाहिजे, तो तटस्थ असला पाहिजे. त्याने कोणतीही एक बाजू न घेता त्याने दोन्ही बाजू, सर्व बाजूंचा शास्त्रशुद्धरित्या विचार करून इतिहासाचं लेखन केलं पाहिजे. अशा पद्धतीने या पाठामध्ये आपण इतिहासाची 3 महत्वाची साधने बघितलेली आहेत. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. या 3 साधनांचा वापर करूनच इतिहासामध्ये
जी माहिती आहे त्या माहितीचा पडताळा केला जातो, पुरावे शोधले जातात आणि त्यावरूनच इतिहासाचं एक व्यवस्थितरित्या निपक्षपाती आणि तटस्थ अशा पद्धतीने लेखन केलं जातं. यामध्ये स्वाध्याय आहे. या स्वाध्यायाचा आपल्याला पाठामध्ये जेही आपण शिकलेलो आहोत त्या पाठामधील महत्वाच्या गोष्टींचा विचार करून दिलेला स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा. धन्यवाद.